डॉक्टर आनंद गोसावी यांचे संस्कार आणि चांगल्या कर्मावर मार्गदर्शन, सीमा भागातील 100 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरण, विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये सुसंवादाची गरज अधोरेखित। केरी तालुक्यातील यमकनमर्डी हत्तरगी इथं श्री हरिकाका भागवत मठात सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती वितरण सोहळा उत्साहात पार पडला। यावेळी मठाचे पीठाधीश डॉक्टर आनंद गोसावी यांनी चांगल्या संततीसाठी चांगले कर्म आणि संस्कार आवश्यक असल्याचं प्रतिपादन केलं। ते म्हणाले, भारतीय संस्कृती ही जगात श्रेष्ठ असून तिचा आध्यात्मिक वारसा टिकवण्यासाठी मठाच्या माध्यमातून गेल्या पाव शतकापासून शिष्यवृत्ती उपक्रम राबवला जातोय। विद्या आणि बुद्धी हे वेगवेगळे विषय असून बुद्धी जन्मजात मिळते तर विद्या परिश्रमाने आत्मसात करावी लागते। जीवनात यशस्वी होण्यासाठी या दोन्हींची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। रामचंद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास गडिंग्लज पंचायत समितीच्या सभापती डॉक्टर प्रतिभा चव्हाण, शिवराज विद्या संकुलाचे प्राध्यापक किसनराव कुराडे, बेळगावचे गटशिक्षण अधिकारी रवी बजत्री, गडिंग्लज उपसभापती अमर हिडदुग्गी, ग्रंथमित्र दत्ता देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी गडिंग्लज आणि हुक्केरी तालुक्याच्या सीमा भागातील 100 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली। प्राध्यापक किसनराव कुराडे यांनी या मठातील प्रत्येक शब्द आयुष्य घडवणारा असल्याचं सांगत आजच्या पिढीला योग्य दिशा देण्याची गरज असल्याचं नमूद केलं। रवी बजत्री यांनी मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये संस्कारांचा अभाव निर्माण होत असल्याची खंत व्यक्त केली। दत्ता देशपांडे यांनी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यातील सुसंवाद वाढवण्याचं महत्त्व अधोरेखित केलं। कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉक्टर प्राध्यापक सुनील देसाई यांनी स्वागत केलं तर प्राध्यापक बी कोले यांनी प्रास्ताविक केलं। यावेळी डॉक्टर आनंद गोसावी महाराज यांचा रामचंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। तसंच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरण करण्यात आलं। कार्यक्रमाला सदाशिव पुडफळ, दत्ताजी उगले, डॉक्टर नंदकुमार जोशी, पारस ओसवाल, अमूल्य पाटील, युवराज कदम यांच्यासह पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते। सूत्रसंचालन तबरी यांनी केलं तर आभार रावसाहेब मुर्गी यांनी मानले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।